नमस्कार मंडळी. 5 दिवसांच्या दीपोत्सवातील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. यालाच छोटी दिवाळी किंवा काली चौदस असेही म्हणतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला येणारा हा दिवस दिवाळीच्या आदल्या रात्री साजरा केला जातो. यंदा हा सण 20 ऑक्टोबर सोमवारी साजरा होत आहे. हा दिवस केवळ नकारात्मकता दूर करण्याचा असून याच दिवसापासून घरात दिवे लावण्याची दिवाळीच्या मुख्य उत्साहाला सुरुवात होते. जर तुम्हाला दीर्घकाळापासून कर्ज किंवा एखाद्या आजाराचा त्रास होत असेल तर नरक चतुर्दशीच्या दिवशी काही खास उपाय करणे अत्यंत प्रभावी ठरणार आहेत. त्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असे उपाय पाहणार आहोत. त्यासोबतच सकाळी तुम्ही एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये टाकायची आहे ही एक वस्तू. घरामध्ये धनसंपत्ती, पैसा कायम प्राप्त होईल. माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील. तुम्हाला शत्रू त्रास असेल तर पूर्णतः नष्ट होईल. शत्रू घरी येऊन माफी मागतील. त्यासोबतच कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. दिव्याच्या लख्ख प्रकाशामध्ये दिवाळी हा सण साजरा केला जातो. अगदी उत्साहाने आणि आनंदाने दिवाळी साजरी करण्यात येते. या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावला जातो आणि धूप देखील लावला जातो. त्यामुळे घरातील नकारात्मकता पूर्णतः बाहेर फेकली जाते. परिणामी घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आणि जुन्या आजारांचा किंवा रोगांचा प्रभाव देखील कमी होतो. म्हणजेच तुमचे आरोग्य देखील उत्तम राहत असते. नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असते. म्हणूनच नरक चतुर्दशीच्या दिवशी स्वयंपाकघर आणि संपूर्ण घर सखोल साफसफाई करणे अत्यंत शुभ मानले जाते. लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे घरामध्ये आरोग्य समृद्धी टिकून राहत असते. यावर्षी नरक चतुर्दशी तुमच्यासाठी आरोग्य धनसमृद्धी घेऊन येणारी ठरणार आहे. यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. निश्चितच ते लाभप्रद ठरतील. हे उपाय नियमितपणे केल्यास कुटुंबात सुख, शांती, कर्जमुक्ती आणि रोगांपासून सुरक्षितता मिळत असते, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला असा एक दिवा देखील आवर्जून लावायचा आहे आणि काही उपाय करायचे आहेत. कारण जर तुम्हाला नेहमी पैशांची कमतरता जाणवत असेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल, तर घरामध्ये पैसा टिकवण्यासाठी, धनवृद्धी होण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जाणारा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला गरीब आणि गरजू लोकांना काळे तीळ आणि गूळ दान करायचे आहेत. यामुळे तुम्ही कोणतेही कर्ज घेतलेले असेल तर कर्जाच्या समस्या देखील दूर होतील. घरामध्ये पैशांची चणचण जाणवत असेल तर ती देखील पूर्णतः नष्ट होईल आणि घरातील आर्थिक स्थिरता येत असते. त्यामुळे तुम्हाला हा अत्यंत प्रभावी आणि खूप साधा उपाय नक्की करायचा आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभंग्य स्नानाला विशेष महत्त्व आहे. सूर्योदयापूर्वी उठून अभंग्य स्नान करावे. या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा आवर्जून लावावा. याला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी यमपूजा देखील खूप महत्त्वाची आहे. म्हणून यमदेवतेसाठी देखील दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे. या दिवशी तिळाचे दान आवर्जून करावे. हनुमानांची पूजा देखील करावी. नरकासूर राक्षसाच्या वृद्धाप्रीत्यार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्याचबरोबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे सकाळी उठून अभंग्य स्नान करायचे आहे. तर अभंग्य स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काय काय टाकायचे आहे याची सविस्तर माहिती असणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे. तर तो आवर्जून तुम्ही पहा. यामुळे देखील आपल्यातील नकारात्मकता दूर होते आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहील. यासाठी अभंग्य स्नान करताना कोणकोणत्या वस्तू टाकाव्यात याचा व्हिडिओ नक्की पहा. तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे, तर हा उपाय उद्या सोमवारी सकाळी 4 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत कधीही करू शकता. पण शक्यतो जास्तीत जास्त लवकरात लवकर करण्याचाच प्रयत्न करा. दिव्याला ज्ञानाचे, प्रकाशाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की दीप उत्सव साजरा करत असताना सगळीकडे दिवे लावलेले असताना माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते. त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये एक दिवा लावणार आहात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय राहतील. अशा प्रकारे दिवा उद्या घरात लावल्याने तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, नकारात्मकता, इडापिडा, काही दोष असतील तर पूर्णतः नष्ट होतात. घरातील अलक्ष्मी देखील घराच्या बाहेर जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होत असते. घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त होत असतो. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, घरात सतत पैशासंबंधी अडचणी येत असतील, तुमचा उद्योग, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये तुमची प्रगती होत
नसेल, तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, तर त्यासाठी उद्याच्या या शुभ योगावर हा एक दिवा आवर्जून लावावा. वर्षभरामध्ये एकदाच हा योग येत असतो. त्यामुळे तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी अशा प्रकारे दिवा लावायचा आहे. त्यासाठी सकाळी सूर्य उगवण्याच्या आधीच स्नानाला महत्त्व असते. म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्वच्छ स्नान करून त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा कसा लावायचा आहे, तर त्यासाठी थोडीशी गव्हाची कणिक घ्यायची आणि कणकीमध्ये थोडी हळद टाकून त्याचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे. जर तुम्हाला कणकेचा दिवा करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही पंथी घेऊन पंथीमध्ये 4 दिशेला 4 वाती लावून हा दिवा प्रज्वलित करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा केला तर उत्तम ठरेल. त्या दिव्यामध्ये तुम्ही जे पूजेसाठी तेल वापरता ते तेल टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदूळावर थोडेसे हळद कुंकू टाकायचे आहे व त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. कणकेचा दिवा ठेवा किंवा पंथी घेऊन पंथीला 4 दिशेला 4 वाती करून दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत. त्यासोबतच 4 काळी मिरी टाकायची आहेत. त्यानंतर त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर ही प्लेट तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे. सर्व घरामध्ये हा दिवा फिरवून घ्यायचा आहे. प्रत्येक रूमच्या कोपऱ्यांमधून तुम्हाला हा दिवा फिरवायचा आहे. त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जायचे आहे. दरवाजासमोर उभे राहून दरवाजाच्या मधोमध हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. उजवीकडे नाही, डावीकडे नाही, मधोमध ठेवायचा आहे. उंबरठ्यावर न ठेवता उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला मध्यभागी हा दिवा ठेवायचा आहे. अशा प्रकारे आवर्जून प्रत्येकाने सकाळी हा एक दिवा लावावा. असा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरावर कधीही वाईट संकट येणार नाहीत. असा दिवा लावल्याने सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होते आणि आपल्या घराची प्रगती होत असते. तर तुम्ही कणकेचा दिवा केला असेल तर त्याचे काय करावे, तर दुसऱ्या दिवशी हा कणकेचा दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे आणि जर मातीची पंथी लावली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला त्यासोबतच काही उपाय करायचे आहेत. अगदी थोडक्यात उपाय पाहू. नरक चतुर्दशीच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. अत्यंत शुभ मानले जाते. हा दिवा यमराजांना समर्पित असतो. असे केल्याने अकाली मृत्यूचे भय दूर होते. आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर तुळशीची पूजा करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ एक दिवा आवर्जून लावावा. अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होते, धनवृद्धी होत असते. त्यामुळे आवर्जून तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बाजारातून 11 कवड्या आणायच्या आहेत. कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. कवड्या आणायच्या आहेत. तुम्हाला कुठेही पूजेचे साहित्य मिळेल त्या दुकानावर तुम्हाला मिळतात. जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाच्या ओझाखाली असाल, तुमच्यावर कर्ज असेल आणि ते लवकर फिटत नसेल, तर तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी रात्री लक्ष्मी मातेच्या समोर आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर 11 कवड्या हातात घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये घ्या व ओम ह्रीं श्रीं क्लीं नमः हा मंत्र म्हणायचा आहे व त्या 11 कवड्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत माता लक्ष्मीला. तर हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी सोन्या चांदीच्या किंवा तुमच्या घरामध्ये सोन्या चांदीच्या वस्तू त्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी देखील ठेवू शकता. त्यामुळे कर्जमुक्ती होईल आणि आर्थिक स्थैर्य वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा प्रभावी उपाय नक्की करा. माता लक्ष्मीसाठी हा उपाय आहे आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्याच या कवड्यांचा अगदी सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यासोबतच चांदीचे नाणे शक्य असेल तर चांदीचे नाणे आणि गोमती चक्र लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करा व ते नंतर तुम्हाला पर्समध्ये ठेवायचे आहे. त्यावर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत. लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण केल्यानंतर व ते तुम्हाला नंतर पर्समध्ये ठेवायचे आहेत. असे केल्याने अचानक होणारे खर्च थांबतात आणि पैशाचा प्रवाह देखील वाढत असतो. हा उपाय अत्यंत प्रभावी आणि लाभदायक आहे. नक्की करून पहा. अनेक लोकांना याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे.
हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. जय महालक्ष्मी.